सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील काटल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर काय चाललं आहे? खूप गरम होतं आहे ना? आता उन्हाळा म्हणल्यानंतर गरमी आलीच. हां, खूप म्हणजे खूप गरम होतं आहे. उन्हाचा पारा एकदम भरपूर चढला आहे. रागावलं आहे वाटतं तो आपल्यावर. सूर्य रागावलं आहे ना. सूर्य काय यार, तुम्ही लोक प्रदूषण करताय, हे करताय, सगळं करताय. हां, माझ्या उष्णतेपासनं वाचवणारी झाडं तुम्ही कापून टाकताय. कसं काय करायचं? हां, माझी सगळी किरणं डायरेक्ट तुम्हालाच लागत आहेत. मग तुम्ही तापणारच ना. बरोबर. म्हणजे निसर्गाचा ऱ्हास तर आपणच करत चाललो आहे. हे थोडंफार आपण देखील जबाबदार आहे ना. सूर्याचं कामच करतो आहे, कारण तो आजचा नाही आहे ना. अनादी काळापासनं तो अस्तित्वात आहे. तो त्याचं काम नित्यनियमाने करतोच आहे. तो त्याच्या कर्तव्यात थोडी कसूर करतो आहे. बरोबर की नाही? कसूर आपण आपल्या कामात केली ना, म्हणून आपल्याला त्रास होतो हा सगळा. आपण ग्लोबल वॉर्मिंग वाढवली. हां, विचार करा. झाडं कापली, पाहिजे तशा बिल्डिंगी, कन्स्ट्रक्शन्स उभ्या केल्या, प्रदूषण केलं, धूळ, माती, रसायनं, केमिकल. हां, ह्याचं सगळं वाढतं प्रदूषण. मग त्याचा निसर्गाला त्रास झाला. निसर्गाची कामं करतच असतो. तो मुद्दामून कोणाला त्रास देत नाही, किंवा तो त्याच्या कामात कसूर करत नाही काय. मग थोडं समजून घ्या. झाडं लावा. झाडं तोडली असतील तर झाडं लावा देखील. किमान वर्षातनं एक तरी झाड लावा. हां, आता जागा नसते, अवेलेबल नसते, मान्य आहे मला. प्रत्येकाकडे जागा अवेलेबल असतेच असं नाही आहे. पण ज्याला शक्य आहे त्याने तरी झाडं लावा. बरोबर की नाही? आता बघा, मला पहिले शक्य नव्हतं, आता थोडीशी जागा आहे, तर त्यात वर्षात किमान एक तरी झाड मी लावतो. आणि मी आता असं प्रण केलं आहे की आता माझ्याकडची जागा जरी संपली तरी कुठेही रिकामी जागा दिसली, म्हणजे जिथे जमीन आहे तिथे एक तरी झाड लावायचं वर्षातनं एकदा. चला, हे झालं. सकाळी प्रवचन नको ना. राऊंड मारतो, व्यायाम करतो, गाणी ऐकत आणि मग तुमच्याशी बोलतो. दूध वाटून आलो आणि आता नाश्त्याला बसलो. तर तनून समीक्षा गेली रिक्षावर, पण तनूने आज माझ्यासाठी नाश्ता बनवला आहे. या, नाश्ता काय बनवला बघूया. म्हणजे मस्तपैकी त्याने अंड्याची पोळी बनवून दिली आहे आणि समीक्षा सकाळी भाकरी बनवून गेली. बघूया. ज्वारीच्या भाकऱ्या मस्तपैकी बनवल्यात. नंतर मी आता अंड्याची पोळी भाजून दिली या नाश्ता करायला. टी व्ही बघतो. काय चाललंय? संजा म्हणलं, मी आज आलो होतो इथे हळदीला. आमच्याच रवी सावंत यांच्या मुलाच्या लग्नाची हळद होती आज. त्या हळदीच्या कार्यक्रमासाठी इथे आलो होतो. व्हॉइस ओव्हर ह्यासाठी करतो आहे कारण इथे सगळी गाणी चालू होती आणि आपल्या व्हिडिओला कॉपीराईट्स येतील म्हणून मी व्हॉइस ओव्हर करतो आहे. एकदम मस्त. काय असू द्या म्हणजे लग्नाचं एक वातावरण असतं ना, एक वेगळंच असतं. कधी असं वाटतं आपल्या लग्नाचे दिवस आठवतात. मस्त छान आणि एकदम सगळे एकदम जल्लोषाचं वातावरण होतं. सावंतसाहेब पण सगळ्यांची आवर्जून सगळी विचारपूस करत होते. आणि तर मंडळी, चला आता व्हिडिओ संपवायची वेळ झालेली आहे, थांबवायची वेळ झालेली आहे. मग अशी तुम्ही बघितलं, हळदीला गेलो होतो आपण. काही तिथे जास्त शूट नाही केलं कारण गाणी वाजत होती आणि कॉपीराईट्स येतात मग उगाच, म्हणून जास्त शूट नाही केलं. आपल्या उद्या लग्नाला पण जायचं त्यांच्या. तर चला, आज दिवसभर जरा वैतागलो. म्हणजे झोप तर काय झाली नाही, झोपलोच नाही, म्हणजे अंग असं आडवं केलंच नाही. तर
अंग असं काय आडवत केलंच नाही. आता झोपतो आहे. आज कंटाळा आला भरपूर. उद्या पण कंटाळाच येणार आहे भरपूर, पण तरी पण लग्नाला जायचं आहे. कारण प्रेमाने आपल्याला आमंत्रण देतात, बोलवतात. आणि म्हणजे ज्यांच्याकडे लग्न आहे त्याचे वडील, त्या मुलाचे वडील माझे खूप जुने आमच्या विभागातले जुने रहिवासी देखील आहेत. आणि माझ्याबरोबर आम्ही मंडळात असतो, एकत्र असताना एकत्र काम देखील केलेलं आहे. जेव्हा मी सर्वात पहिल्यांदा या गणेशनगरच्या पदावर जेव्हा काम केलं, तेव्हा त्यांनी सोबत पहिल्यांदा माझ्याबरोबर काम केलं होतं आणि मी त्यांच्यासोबत काम केलं होतं. आणि ज्येष्ठ असून सुद्धा, वयाने ज्येष्ठ असून सुद्धा आपल्याला मान देतात, तर त्यांचा आपण सन्मान केलाच पाहिजे. तर उद्या मी जाणार आहे, नक्कीच जाणार आहे लग्नाला. आणि तुर्तास तरी आता व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास तरी इथेच थांबतो. उद्या भेटू सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.